नमस्कार, गीताज वेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण कापणे किंवा सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत। टिप नंबर 1, कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर 15 मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे 2 तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा, म्हणजे डोळे चुरचुरणार नाहीत। टिप नंबर 2, कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही। टिप नंबर 3, भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घेतल्यावरच चिरावेत। टिप नंबर 4, भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात। टिप नंबर 5, बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका। टिप नंबर 6, सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडंसं लिंबू चोळावे, त्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहतील। टिप नंबर 7, कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवावी। टिप नंबर 8, गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवावे, ज्यामुळे ते सोलणे किंवा चिरणे सोपे जातात। टिप नंबर 9, लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही। तर ह्या होत्या आपल्या आजच्या किचन टिप्स। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन किचन टिप्ससोबत। धन्यवाद।